विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सारथी करिअर फोरमच्या डिपार्टमेंटल PSIच्या बॅचमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रेमराज चव्हाण आज आपलं जॉग्राफीचं सेकंड लेक्चर घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये ज्याप्रमाणे आपण सिलेबस डिकोडिंग बघितलं डिपार्टमेंटल PSIचं जॉग्राफीचं प्रिलिम्सचं, आजच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 2017ला जी तुमची PSI पूर्वपरीक्षा झाली होती त्या पूर्वपरीक्षेचं प्रश्नपत्रिका विश्लेषण. कारण पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आयोग आपल्याशी दोन गोष्टींना संवाद साधत असतं. एक म्हणजे आयोगाचा जो सिलेबस असतो तो, आणि दुसरं म्हणजे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात ते. सिलेबस आपण बघितला. आज आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या लेक्चरला आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत या रिस्पेक्टिव्ह परीक्षेचे भूगोलाच्या अनुषंगाने असणारे त्याच्या संदर्भात आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. चलो आज आपण बघणार आहे PYQ ॲनालिसिस. सगळ्यांनी वही पेन घेऊन बसलेला असेल अशी अपेक्षा आहे. जे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत त्या प्रश्नाचा कंटेंट तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. आणि ज्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्याच्या संदर्भाने एक एनलिस्ट केलं मटेरियल तुम्ही कंटेंट, तरीही ते चालण्यासारखं आहे. चलो रेडी. आपण बघणार आहोत PYQ ॲनालिसिस. आता कोणत्याही प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करत असताना 2017ची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याजवळ आहे डिपार्टमेंटल PSIची. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 92 पासून 100 पर्यंत म्हणजे एकूण 9 प्रश्न तुम्हाला भूगोलावरती आलेले दिसतात. त्या भूगोलाच्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. 2017च्या डिपार्टमेंटल परीक्षेमध्ये असणारे प्रश्न क्रमांक 92 त्याच्यामध्ये तुम्हाला आला होता लोकसंख्या या घटकावरती लोकसंख्येची घनता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची तुम्हाला विचारली गेलेली होती. म्हणजे आपण जे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं महाराष्ट्राची लोकसंख्या 11वा पॉईंट त्याच्यावरती प्रश्न आला का. चला म्हणजे आपण व्यवस्थित चाललोय. आपल्याला जे सिलेबस डिकोडिंग करताना महाराष्ट्राची लोकसंख्या हा मुद्दा आला होता त्याच्यावरती आपल्याला पहिला प्रश्न येऊन गेला. दुसरा प्रश्न तुम्हाला आला होता 93 नंबरचा वाहतूक आणि रेल्वे आणि घटक होता महाराष्ट्राचा. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न आलेला दिसतो. महाराष्ट्रावरती प्रश्न असा आला होता की कोकण रेल्वेची महाराष्ट्रामधली लांबी किती आहे, ज्याचं उत्तर 381 382 जे काय असेल ते त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. तर ते तुम्हाला वाहतूक आणि रेल्वे महाराष्ट्रातल्या या घटकावरती प्रश्न असताना दिसतो. 94 क्रमांकाचा प्रश्न आला होता की भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे. म्हणजेच काय, मी नद्या हा टॉपिक सांगितला होता तुम्हाला भारताचा, त्या नद्या टॉपिकवरती घटक भारत याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला दिसतोय. नेक्स्ट आहे 95 नंबरचा क्वेश्चन डिपार्टमेंटल PSI 2017. प्रश्न असा आला होता महाराष्ट्रामध्ये 4-5 ठिकाणांची नावं दिलेली होती आणि त्याच्यामध्ये आंबोली माथेरान असे ऑप्शन्स होते आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत रिस्पेक्टिव्हली हे विचारलं गेलं होतं. आणि त्याचं महाराष्ट्राच्या भूगोलाशी असणारा संबंध आपल्याला दिसतो. थोडक्यात काय बघा, आता एक भारताच्या भूगोलावरती प्रश्न झाला, एक महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न झाला, असं आपल्याला ॲनालिसिस त्याचं करायचं आहे. नंतर 96 नंबरचा प्रश्न असा होता की भारतामध्ये सर्वात जास्त आढळली जाणारी मृदा कोणती आहे. म्हणजेच तो भारताच्या भूगोलावरचा प्रश्न तुम्हाला गेलेला आहे. आता तुम्हाला लक्षात येत असेल पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे भारताचा भूगोल अभ्यासण्याचे घटक, महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासण्याचे घटक असं जे काही प्रकरण बघितलं होतं त्याचा एक एक मुद्दा तुम्हाला PYQ मध्ये आलेला दिसतोय. म्हणजेच जे काही सिलेबसचं डिकोडिंग आपण केलेलं आहे ते अगदी राईट ट्रॅकला आहे असं तुम्हाला जाणून येईल. 97 नंबरचा मुद्दा होता लोकसंख्या या घटकावरती आलेला प्रश्न आणि दिकी भारताच्या घटकावरती प्रश्न होता की भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे. मी तुम्हाला त्यावेळेला म्हटलं होतं की लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण भारत आणि महाराष्ट्र अशा दोन्ही घटकांवरती लोकसंख्येला प्रश्न येतोच येतो. 2011ला जी लोकसंख्या झाली होती गेली 10 वर्ष प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो लोकसंख्येवरती, पण त्याचा कंटेंटच एवढा की त्याचे प्रश्न विचारण्याचं संपतच नाही. आणि कदाचित हे येणारं किंवा पुढचं वर्ष शेवटचं असेल, कारण नंतर 2021ची नवीन जनगणना तुम्हाला येणार आहे. त्यामुळं ह्या लोकसंख्येला शेवटचे काही प्रश्न तुम्हाला ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असतील, त्यामुळे हे लोकसंख्या टॉपिक डिटेलमध्ये करायचं आहे. नंतर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या स्रोताच्या माध्यमातून सगळ्यात जास्त जलसिंचन केलं जातं, आणि तो प्रश्न तुम्हाला जलसिंचन आणि कृषी या घटकावरती आलेला आहे महाराष्ट्रावरती. म्हणजेच काय, जे काही टॉपिक्स आपण बघितलेले आहेत ते टॉपिक्स अत्यंत विस्तारानं करणं गरजेचं आहे. नंतर 99 क्रमांकाचा प्रश्न आहे काय,
नदी प्रणाली नर्मदा नदीविषयी माहिती दिली होती आणि तो भारताच्या नदी प्रणाली किंवा महाराष्ट्र असं दोन्ही म्हणू शकतो, म्हणजे भारत महाराष्ट्र अशा दोन्ही नदी प्रणालीवरती प्रश्न तुम्हाला आलेला दिसतो. तर त्याच्या अनुषंगाने ही डिटेलमधली माहिती तुम्हाला बघणं गरजेची आहे, ते आपण बघतोय. नेक्स्ट तुम्हाला आहे शेवटचा प्रश्न 100 क्रमांकाचा, की असा प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात जास्त सीमा भारताच्या बाजूला लागून आहे? तो भारताच्या राजकीय या घटकावरती प्रश्न आला होता. आता बघा आपण ॲनालिसिस करूयात. इथं समजा महाराष्ट्र मी लिहिलं आणि इथं इंडियावरती लिहिलं. किती प्रश्न महाराष्ट्र आणि किती प्रश्न इंडियावरती आलेले आहेत? बघा पहिला प्रश्न कशावरती आहे? समजा महाराष्ट्र एक प्रश्न, दुसरा प्रश्न महाराष्ट्र, चला महाराष्ट्र दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न आलाय भारताच्या जलसिंचन प्रणालीवरती, चला भारतामध्ये एक प्रश्न झाला. नंतर आहे पर्जन्याचं ठिकाण, पण महाराष्ट्रामध्ये विचारलं, म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानावरती प्रश्न आलेला आहे. तिसरा प्रश्न महाराष्ट्रामध्ये झाला. पुढचा काय? मृदा, पण कशावरती विचारलाय? भारत. चला इथं 2 घेऊयात. पुन्हा लोकसंख्या, भारतावरती प्रश्न विचारलाय, म्हणजे चला इथं लोकसंख्येवरती प्रश्न आला. पुन्हा सिंचन आहे पण ते महाराष्ट्र विचारलंय, चला महाराष्ट्रावरती चौथा प्रश्न आला. नंतर नदी प्रणाली भारत, नदी प्रणाली भारत आणि राजकीय सीमा भारत 5. आता मला काय समजलं, जो डिपार्टमेंटल PSIला भूगोलाचा अभ्यासक्रम आहे त्या भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 9 प्रश्न आले 2017ला, म्हणजे आपण सरासरी अपेक्षित धरूयात यावर्षी सुद्धा तुम्हाला 8 ते 9 प्रश्न, मॅक्सिमम 10 प्रश्न भूगोलावरती येतील. आणि त्या 10 प्रश्नामधले निम्मे प्रश्न महाराष्ट्र आणि निम्मे प्रश्न तुम्हाला भारतावरती आलेले दिसतील. चला म्हणजे आपल्याला काय कळते, हे 4 हे 5. आता आपल्याला दोन्ही घटकांचा समसमान पद्धतीने अभ्यास करायचा एवढं तर आपल्याला कळालं. हे तुमचं डिपार्टमेंटल PSIचं भूगोलाचं ॲनालिसिस असं. आता तुमच्याकडे वही पेन असेल आणि हे तुम्ही लिहून घेतलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. सगळं लिहून घ्यायचं नाही, काय फक्त टॉपिक लिहून घ्यायचे बाबा. लोकसंख्या घटकावरती महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारला गेला आहे, सरोवरावरती भारतवरती विचारला गेला, नदी भारताची विचारलेली, म्हणजे मला काय करायचंय, फोकस मला त्या गोष्टींवरती करता येईल एवढं मला दिसतंय. चला क्वेश्चन पेपर तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, नसली तरी तुमच्या समोर प्रश्न दिसतोय. 2017च्या डिपार्टमेंटल PSIला हा 92 क्रमांकाचा प्रश्न होता प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि प्रश्नाचा कंटेंट बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमाने लावा, असा तुमचा प्रश्न होता. आणि मग त्याचं उत्तर आता तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेलं असणार आहे. याचं उत्तर 1 2 3 4 काय जे काय असेल ते. आता याचं आयडियल उत्तर समजा 3 आहे. ओके, लेक्चरला पहिल्यांदाच सांगतो, जुन्या प्रश्न किंवा जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर असतात, तुम्हाला सांगितलं जातं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा आणि 100 पैकी 98 पोरं काय करतात माहिती आहे का, हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर 3, विषय संपला. आत्ताच सांगतो, भूगोलाचंच नाही कोणत्याही विषयांचं प्रश्नपत्रिका विश्लेषण करत असताना एक लक्षात घ्यायचं, हे उत्तर माहीत असणं म्हणजे 0.5% ॲनालिसिस झालं. 99.5% ॲनालिसिस हे जे दिसतंय ना शेजारी राहिलेले 3 ऑप्शन याचं असतं. आणि नेहमी लक्षात घ्या, कुठल्याही पेपरमध्ये या उरलेल्या ऑप्शनवरती पुढचे प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत असताना एक साधी तुमच्या समोरची पद्धत आहे, जे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ते तुम्हाला करायचं नाही, जे आजूबाजूला राहिलेले 3 ऑप्शन आहेत ते माझे पुढच्या वर्षीचे प्रश्न असलेले दिसतात. समजतंय? तर त्याच्या माध्यमातून आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. मग आता मला काय कळालं, महाराष्ट्र आणि त्याची लोकसंख्येवरती प्रश्न आला आणि टॉपिक कुठला विचारला, घनता. म्हणजे मला काय कळतं, एक तर मला 100% कळालं की महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती मला प्रश्न आला आणि लोकसंख्येवरती प्रश्न येताना मला असा विचारला की त्यातला एक सब टॉपिक. आता मला काय करायचंय, मग लोकसंख्या हा टॉपिक समजा मी घेतला, लोकसंख्या, तर लोकसंख्या या टॉपिकवरती मी काही सब टॉपिक करणार. एक पहिला टॉपिक काय करणार मी, त्याचा एकूण लोकसंख्या किती आहे, ओके. त्याच्यामध्ये दुसरा स्त्री आणि पुरुष लोकसंख्या किती आहे. तिसरा टॉपिक मी करणार सेक्स रेशो, 0 ते 6 मधला सेक्स रेशो, हा सेक्स रेशो प्रौढांचा, हा 0 ते 6 मधला सेक्स रेशो, याच्यावरती करतो. आणि मग मी येणार घनतेवरती, नंतर मी येणार स्थलांतर या टॉपिकवरती. ओके, चला म्हणजे मला काय झालं, लोकसंख्येवरती प्रश्न विचारताना प्राईम टॉपिक मला कळाले. आता मग मी डिटेलमध्ये येतो. समजा लोकसंख्येच्या घनतेवरती प्रश्न विचारला आणि प्रश्न काय विचारला, उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात जास्त ते सर्वात कमी घनता. मग आता याच्यामध्ये उत्तर माहीत असताना प्रत्येकाची आकडेवारी माहीत असणं गरजेचं आहे का तुम्हाला. म्हणजे समजा मी म्हटलं मुंबई उपनगराची लोकसंख्येची घनता ही 20,900 काहीतरी अशी होती,
नाही, मला तेवढी रिक्वायरमेंट नाही आहे माझ्या पेपरची. माझ्या पेपरची रिक्वायरमेंट आहे पहिले 5 शेवटचे 5 इतकं पाठ करणे. पण त्यातल्या त्यात अजून काय लक्षात ठेवायचं, त्यातल्या त्यात मी म्हणतो बाबा मुंबई उपनगरची एकदम स्पेसिफिक किती आहे लोकसंख्या, तर ते मी लक्षात ठेवू शकतो. ती समजा 20,980 वगैरे अशी काहीतरी होती, तर ते 20,980 लक्षात राहील माझी. मग नंतर मुंबई उपनगर आहे, नंतर मुंबई शहर आहे, मग ठाणे आहे, मग पुणे. आणि अजून मी काय लक्षात ठेवू शकतो, सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणती होती हे लक्षात ठेवायचं. बघा आता तुमच्यासमोर मी पहिला प्रश्न दिलाय आणि पहिल्या प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती प्रश्न विचारला होता, त्यातल्या घनतेवरती. मी काय केलं, तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर मला माहीत होतं, पण ते मी फक्त 5 सेकंद तुम्हाला सांगितलं. बाकीचं 4 ते 5 मिनटं मी बोललोय. 1, 2, 3 आणि बाकीच्या कोणत्या टॉपिकवरती मला प्रश्न आणि उत्तरं करायची आहेत. आता सेम आकडेवारी काय करायची माहिती आहे का, एकूण लोकसंख्येमध्ये पहिले 5 जिल्हे, एकूण लोकसंख्येमध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या असणारे शेवटचे 5 जिल्हे. तर या 5 जिल्ह्यांची माहिती तुम्हाला बघायची. नंतर काय बघायचं, लिंग गुणोत्तरामध्ये पहिले टॉपचे 5 जिल्हे, शेवटचे टॉपचे 5 जिल्हे आणि फक्त पहिल्या दुसऱ्याची एकूण आकडेवारी पाठ करायची. बस हा डाटा केला की तुमचा लोकसंख्या हा जो घटक आहे तो एकदम डिटेलमध्ये झाला. मला नाही वाटत याच्या बाहेरचा प्रश्न आजपर्यंत गेलेला आहे. आणि जो डिटेलमध्ये प्रश्न जातो मग तो तुम्हाला मेन्सला वगैरे राज्यसेवेच्या वगैरे प्रश्न विचारताना दिसतात. तर इतक्या डिटेलमध्ये आपल्याला तसे फारसे प्रश्न आलेले दिसत नाहीत. हा तुमचा पहिला प्रश्न होता 92 क्रमांकाचा, लोकसंख्या घटकावरती आलेला होता. आता वही पेन तुमच्या जवळ आहे, त्याच्यामध्ये लिहून टाका PYQ अनालिसिस डिपार्टमेंटल PSI 92 क्रमांकाचा प्रश्न काय, महाराष्ट्र लोकसंख्या आणि घनता. बस म्हणजे तुम्हाला आता गोष्टी कळालेल्या आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न 93 क्रमांकाचा, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. चला टॉपिक काय, पहिलं वर्गीकरण करायचं आहे मला. कशावरती प्रश्न आला, कोकण रेल्वे ना, तर महाराष्ट्र घेऊयात आपण किंवा भारत घेऊयात आणि घटक कोणता आहे माझा, वाहतूक आणि दळणवळण. चला हे तुम्हाला जमलं पाहिजे. पहिलं तुम्ही डिकोडिंग केलं काय, वाहतूक आणि दळणवळणवरती प्रश्न आला. मग कशावरती घटकावर आला, प्रश्न विचारलाय माझा रेल्वे या घटकावरती प्रश्न आला आणि प्रश्न आला कोकण रेल्वे. आता नेहमी लक्षात घ्या काय फेवरेट टॉपिक असतात आयोगाचे. हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता 90s मधला, 1990च्या दशकातला. मग त्याच्यावरती 100% प्रश्न येणार. मग आता कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती, चला सगळ्यांना उत्तर माहिती आहे, अगदी घोकमपट्टी करून उत्तर लिहिलेलं आहे 382. आता यातली अजून एक गंमत सांगतो, गुगल सर्च केलं तर गुगल सर्च केल्यावरती 4-5 आकडे मिळतात. कधी 361 मिळतं, कधी 371 मिळतं, कुठं कुठं तर 381 पण दिलेलं आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये 381 आकडा दिला आहे. पॅनिक व्हायचं नाही. आयोगाकडे जो कंटेंट असतो त्या कंटेंटवरती कदाचित 1-2 किलोमीटरचा फरक. आता असाच एक प्रश्न आला होता की आपला जो यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे आहे त्याची लांबी किती. आता ॲक्च्युअलमध्ये ते 94-95 आहे, पण उत्तर देताना आयोगानं 93.5 असं समथिंग दिलं होतं. पॅनिक व्हायची गरज नाही, कंटेंटकडे आपल्याला जायचं आहे. मग यातला क्लोज ऑप्शन बघा ना, समजा 380 तुम्ही पाठ करताय, नाही ना, हा 300 कॅन्सल झाला, 350 कॅन्सल झाला, 720 कॅन्सल झाला, मग 382 जो काही तुमचा आहे तो. आता मला काय करायचं आहे, हे 382 माझं उत्तर आहे, हे संपलं माझं. पण आता मला याच्या अनुषंगानं बाकीचे प्रश्न कसे विचारले जाणार आहेत हे जरासं डिटेलमध्ये बघायचं आहे. मग मी काय करणार, मला टॉपिक आला कोकण रेल्वे. चला मग रेल्वे टॉपिक बघायचा आहे मला. त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये कोकण रेल्वे मी डिटेलमध्ये बघूयात. कोकण रेल्वे, मग आता काय काय टॉपिक बघायचे, कोकण रेल्वेची स्थापना कधी झाली, कोकण रेल्वेसाठी कुठली समिती होती, कोकण रेल्वेचे मुख्य काम जे कोणा होतं ते कुणाकडे दिलं होतं, कोकण रेल्वे किती राज्यातनं जाते, कोकण रेल्वेमध्ये असणारे जी 4 राज्य आहेत, म्हणजे समजा महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आणि केरळ, या राज्यांचा आर्थिक वाटा किती आहे, या राज्यांमध्ये एकूण किती स्थानकं आहेत, कोकण रेल्वे सुरुवात कुठून होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये रोहा ते तुमच्या कर्नाटकमधलं मंगळूर या ठिकाणामध्ये तुमची कोकण रेल्वे एकूण आहे. मग याच्यामध्ये एकूण स्थानकं किती आहेत, मी मुद्दाम तुम्हाला इथं आकडेवारी सांगत नाही, पहिल्या लेक्चरला खूप सारं बंबार्डिंग होते, पण मी तुम्हाला टॉपिक सांगतोय. समजा इथून इथं आहेत एकूण स्थानकं किती आहेत, मग महाराष्ट्रातली एकूण स्थानकं किती आहेत ते बघायचे. मग मधूनच तुम्हाला प्रश्न येतो की महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा किंवा कोकण रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा हा कुठं आहे, सर्वात उंच पूल हा कोणत्या नदीवरती आहे, असे सगळे प्रश्न येतात. आणि हे केलं की तुमचं कोकण रेल्वे झाले. मी सांगू का तुम्हाला, नेहमी अभ्यास करताना जर असं ॲनालिसिस केलं तुम्ही आणि स्वतःचा कंटेंट स्वतः बिल्डअप, मला सांगा आता कोकण रेल्वेमध्ये याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. झाला ना, आपला स्वतःचा कंटेंट आपल्या स्वतःकडे तयार झाला, याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे अभ्यास करताना आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करताना बाळांनो कृपा करून
हे उत्तरं पाठ करण्याचं प्रकरण, याच्यापासून सावध राहा. हे 382 म्हणजे भुलभुलैया सगळा, याच्यावरती प्रश्न येणार नाही. आता येऊन गेला ना, आयोग परत रिपीट करत नाही काय. मग आयोग हे 300, 350, 700 आणि कुठं गेला हा कोकण रेल्वे, याच्यावरती फोकस करा नेहमी. आता मग आयोगानं 720 का दिलं, अजून त्यातल्या डीपमध्ये अजून डीप ॲनालिसिस कसं असतं. 720 हा महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आहे का नाही. चला, म्हणजे आयोगाकडं ही आकडेवारी आहे एकूण. ओके, तर त्याच्या संदर्भानं मला गोष्टी बघायच्यात. असं ॲनालिसिस करा. आता अजून एक सांगतो तुम्हाला, डिपार्टमेंटल PSIची ओरिजिनल क्वेश्चन पेपर प्रिंट करायची, मोठ्या साईजची, बारकी पण नाही. आणि ते प्रिंट करताना मी जे जे काही एक्सप्लेनेशन घेतोय आत्ता, ते सगळं तुम्ही स्वतः तिथं पेपरमध्ये लिहायचंय. आणि हा पेपर असा गिचिमिळकाला झालेला कायम तुमच्यासोबत पाहिजे. तो तुमचा येणाऱ्या पेपरचा कंटेंट देणार आहे. बघा, तुम्ही लिहून घ्या. आता येणारा जो काही पेपर असणार आहे तुमचा डिपार्टमेंटल PSIचा, हे जे काही 100 प्रश्न आहेत 2017चे, त्याच्या कंटेंटवरती आणि ऑप्शनवरती नाही म्हणलं तर कमीत कमी 35 ते 40% प्रश्न असणारच आहेत. आणि तुम्ही स्वतः टेस्ट करून द्यावेला PSI प्रिलिमचा पेपर येईल तुमचा डिपार्टमेंटचा, त्यावेळेला कळालं. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातली एकूण लांबी किती आहे असा तुमचा प्रश्न होता. मला वाटतं याचा कंटेंट तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या कळाला असेल. चलो नेक्स्ट, 94 नंबरचा प्रश्न होता, भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर म्हणजे काय. टॉपिक वर्गीकरण काय करणार मी टॉपिकचं, काय नदी किंवा जलाशय किंवा सरोवर, ह्या टॉपिकवरती समजा माझा प्रश्न आला आणि त्यात विचारलं की भारतातलं गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं. चला ठीक आहे, मला टॉपिक तर कळाला, त्याचं ॲनालिसिस झालं माझं. आता याचं उत्तर काय, दल, भीमताल, हुसेन, उलर. चला, उलर सरोवर याचं उत्तर आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे ह्याची मला काही ज्ञान नाही. आता माझं काम आहे हे दल म्हणजे काय, हे भीमताल म्हणजे काय, हे हुसेन म्हणजे काय. ओके, चला मग आता हे दल सरोवराचं सगळं प्रकरण माहीत करून घ्यायचं. आता हे दल आणि उलर ही दोन्ही सरोवरं भावंडासारखी आहेत. दल लेक आणि उलर लेक ही दोन्ही जम्मू काश्मीरमध्ये आहेत. ओके, दोन्हीही एकाच नदीच्या पाण्यावरती शेजारी शेजारी आहेत. ओके, श्रीनगर वगैरेच्या आजूबाजूला आहेत, झेलम नदीवरती आहेत. हे सगळ्यात मोठं आहे आणि हे दुसऱ्या क्रमांकाचं जम्मू काश्मीरमधलं सगळ्यात मोठं आहे. या दल सरोवराला फुलांचं सरोवर असं म्हणतात. ओके, लेक ऑफ फ्लॉवर्स असं म्हटलं जातं. आता ही सगळी माझी माहिती झाली. भीमताल, हे भीमताल कुठे आहे, नैनिताल तुम्ही ऐकता, फिरायला जायचं, शिमला, मनाली, नैनिताल, भीमताल. तर इथं तुम्ही जाता त्यावेळेला नैनितालला तलावांची सिटी असं म्हटलं जातं, सिटी ऑफ लेक्स किंवा डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स. तुम्ही विवाह पिक्चर बघितला असेल शाहिद कपूरचा, त्याच्यावेळेला सोम सरोवरला फिरायला जातात. ते सोम सरोवर कुठे माहिती आहे का, हे भीमतालला आहे. अजून एक लक्षात घ्या, मला चित्रपट बघायचा प्रचंड आवड आहे. मूवीज बघत असताना मी GSचा अभ्यास करतो. मग अशी बॉर्डर पिक्चरचं पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला नाव घेतलं किंवा आता हे भीमताल, सोम सरोवर सांगतो. काय नाही, पिक्चर बघत असताना आनंद घ्याच, पण त्यासोबत GSचा अभ्यास करायला काय जातं आपल्याला. चला, भीमताल झालं. मग ते तुम्हाला तलावांचा जिल्हा बघायला मिळतो. नंतरचा ऑप्शन आहे तुमचा हुसेन सागर. ओके, काय हुसेन सागर. आता हे सगळी नॉर्थ साईडची उत्तर भारतातली आहेत. हे एकटंच प्रकरण आहे दक्षिण भारतातलं. लक्षात घ्या का विचारलं गेलं हे. हैदराबाद बिर्याणीचं शहर, फक्त बिर्याणी आहे का, 4 मिनारचं शहर आणि राजधानी आहे एका राज्याची. तर हे हुसेन सागर बघत असताना हैदराबादच्या शेजारी मुसी नावाची जी नदी आहे, ती मुसी नदीच्या पाण्यावरती असणारं जलसिंचनासाठी किंवा तिथल्या पिण्याच्या पाण्यासाठी हे हुसेन सागर आहे. वन ऑफ द लार्जेस्ट लेक्स इन द सदर्न इंडिया, दक्षिण भारतातलं सगळ्यात मोठे, म्हणून ऑप्शनला ते हुसेन सागर आलेलं आहे. मग आता हे सगळं प्रकरण करत असताना काय करायचं आहे आपल्याला, भारतातल्या महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांची यादी तुमच्याकडे तयार पाहिजे. बरं, हा प्रश्न गोड्या पाण्याच्या सरोवरती आला. आता पुढचा कंटेंट काय पाहिजे माहिती आहे का, खाऱ्या पाण्याची सरोवर. चला, आयोगानं काय केलंय, आम्ही सरोवरांवरती प्रश्न विचारतोय, गोडा झाला, माझ्याकडे काय राहिलं आता बघा तुम्ही. या वर्षीचा सगळ्यात जास्त प्राईम फोकस हा तुमचा खाऱ्या पाण्याच्या सरोवरावरती असणार आहे. मग हे सांबर लेक वगैरे तुम्ही जे बघत असता, तर हे सांबर लेक वगैरे कुठे येतं तुमचं, त्याच्यावरती तुमचा कंटेंट आहे. आणि हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती असणार आहे. हे जे प्रेडिक्शनची गणित असतात ना, बरेच जण येतात प्रेडिक्शन ह्याच्यावरती तर त्याच्यावरती, त्यांचा बेस काय असतो, त्यांना माहीत असतं का आयोग काय नाही, ते स्वतः अप्रोच बिल्ड करतात. आणि अप्रोच बिल्ड केल्यानंतर समजा गोड्या पाण्यापर्यंत आयोग गेले तर नेक्स्ट क्वेश्चन हा तुमचा नक्की खाऱ्या पाण्यावरती असणार. आणि त्याच्यापुरता नेक्स्ट क्वेश्चन मग नद्यां वगैरे त्या टॉपिकच्या डिटेलमध्ये असेल. आपण कुठून सुरुवात केली ती बघा, नदी प्रणाली या टॉपिककडनं आलतो, जलसिंचन या टॉपिककडे आलो, जलसिंचनकडनं सरोवरेकडे आलो. सरोवरामध्ये आपण 2 टाईप बघितले, एक गोड्या पाण्याचे, एक खाऱ्या पाण्याचे. हा गोड्या पाण्याचा प्रश्न येऊन गेला. माझा पुढचा प्रश्न खाऱ्या पाण्याचा.
हे कुठून गेलो आपण, सरोवराच्या टॉपिकपासून प्रेडिक्शनपर्यंत आलो. हे तुमचं PYQ ॲनालिसिस असतं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालिसिस याच पद्धतीनं झालं पाहिजे, लक्षात घ्या. गॉट इट. चला, हा 94 नंबरचा प्रश्न झाला. नेक्स्ट 95 क्रमांकाचा प्रश्न. चला कॅटेगराईज करा, लिहा वहीमध्ये सगळ्यांनी. काय हा प्रश्न आहे, महाराष्ट्र. आणि कशावरती प्रश्न आहे हा, चला हवामान आहे का नाही, महाराष्ट्र हवामानावरती प्रश्न. काय विचारला, अतिपर्जन्याची ठिकाणं आणि त्याचे जिल्हे आणि त्याच्या लावा जोड्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. चला जोड्या लावा. एक सांगतो, भूगोलाचे प्रश्न सोडवायला प्रत्येक गोष्ट पाठच पाहिजे असं नाही. तुम्ही नुसतं फिरायला गेला तरी तुम्हाला याचं उत्तर येईल. माहिती आहे का नाही तुम्हाला. चला, माथेरानला किती जण जाऊन आले आतापर्यंत. चला, माथेरान कोणत्या जिल्ह्यात ते माहिती आहे तुम्हाला. खंडाळा, लोणावळा, खंडाळा गाण्यांमध्ये आला, पिक्चरमध्ये आला, सगळीकडे आला. चला, खंडाळा कुठे आहे माहिती आहे तुम्हाला. चला बरं, अजून एक जोड्या लावाच्या प्रश्नाची गंमत काय असते माहिती आहे का. जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये 1 ते 2 ऑप्शन तुम्हाला माहित असतील. चला आता डिकोड करू आपण. खंडाळा माहिती आहे तुम्हाला कुठे आहे, खंडाळाची जोडी कुठे लावायची, 4 ला जोडी लावायची. क ला 4 असणारा एकच ऑप्शन आहे, 2 ऑप्शन आहे समजा, 2 आणि 3. क ला 4. अजून तुम्हाला काय माहित पाहिजे, माथेरान माहिती आहे तुम्हाला, रायगडमध्ये आहे समजा. प ला मी 1 जोडी लावतो, ब ला 1, क ला 4 असणारी एकच जोडी झाला. बघा, सगळ्या गोष्टी माहीत असण्याचं कारण होतं का, अजिबात नाही. 2 ऑप्शनवरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं. हा पहिला. समजा मला उत्तर काढायची टॅक्ट, आता उत्तर काढायची टॅक्ट माझी संपली. आता मला प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. आयोग ज्या वेळेला आंबोली, माथेरान, खंडाळा, गगनबावडापर्यंत येते त्यावेळेला मला याच्या संदर्भानं पुढचे प्रश्न काय असतील. आता प्रश्न तुमचे असणार आहेत थंड हवेची ठिकाणं. इथं अतिपर्जन्य आलं, जाऊ द्या. आता तुम्हाला इथंच एक शब्द बदलणार, थंड हवेची ठिकाणं आणि त्याच्या जोड्या. येणार का नाही, यातली सगळीच थंड हवेची ठिकाणं आहेत तुम्हाला आणि ती कोणत्या जिल्ह्यात येतात असा सेम प्रश्न सुद्धा पडू शकतो. अजून त्याच्यामध्ये डिटेल गेलं तर तुम्हाला काय, ह्या गगनबावड्याला कोणता घाट आहे, त्यानंतर आंबोलीला जाताना कोणता घाट आहे, माथेरान क्रॉस करताना कुठलं विशेषत्व आहे प्राकृतिकचं, आणि लोणावळा खंडाळाला मुंबईला जाताना कोणता घाट येतो, हाही प्रश्न त्याच्यावरती पडू शकतो. हे माझं नेक्स्ट ॲनालिसिस झालं. बरं, इथं सगळा भाग तुमचा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा घेतलाय. मग तिकडे विदर्भ मराठवाड्याला का सोडायचं, त्यांची एक तर नेहमीपासूनची ओरड असते, आम्हाला तुम्ही वेगळं सोडता. तसं नाही सोडायचं त्यांना. मग काय, नंदुरबारपासून सुरुवात करायची, इकडं गोंदियाला जायचं, मध्ये अमरावती पण घ्यायचं, इकडं कोल्हापूर पण घ्यायचं आणि इकडं कोकण पण घ्यायचा, आणि मध्ये इकडं जळगावचं पाली वगैरे पण घ्यायचं, इथं तुमचं बीड वगैरे पण घ्यायचं. सगळीकडे थंड हवेची ठिकाणं विखुरलेली आहेत. पर्जन्याचं प्रमाण कमी जास्त होतं. आता मला काय करायचं आहे, ही थंड हवेची ठिकाणं झाली. हा समजा महाराष्ट्र आहे त्रिकोणी म्हणून, मग इथून जास्त पाऊस ते कमी पाऊस इकडे मी चाललेलो आहे, कमी 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 होत जाते तुम्हाला. तर हे अतिपर्जन्याची ठिकाणे विचारली. भविष्यात तुम्हाला कदाचित कमी पावसाचे प्रदेश पण विचारले जातील, तर त्याच्या अनुषंगाने आपली तयारी पाहिजे. मग अशी मी पहिल्या लेक्चरला बोलता बोलता असं म्हटलं होतं की सोलापूर हा ड्राय भाग आहे महाराष्ट्राचा, तर सोलापूरमध्ये काही ठिकाणे विचारली जातील तुम्हाला, उस्मानाबाद, लातूर, मराठवाड्यातली, जिथं पावसाचं प्रमाण कसं व्हेरिएबल आहे, तर त्या अनुषंगाने तयार करा. हा झाला तुमचा ॲप्रोच बिल्डिंगचा प्रिव्हियस इयर ॲनालिसिसचा पार्ट. कळतंय. आत्तापर्यंत बरेच विद्यार्थी काय करत असतील, प्रश्न त्याचं उत्तर आलं, विषय संपला, असं प्रिव्हियस इयर ॲनालिसिस नसतं. ओके, चलो नेक्स्ट. 96. खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. कशावरती आला, भारत आणि मृदा या टॉपिकवरती तुमचा प्रश्न आलेला आहे. आणि चला याचं उत्तर आता काय, कोणत्या मृदेने, मला उत्तर माहिती आहे. चला, घाई असते सगळ्यांची, बऱ्याच जणांनी आपल्या मनामध्ये म्हटले चला गाळाची मृदा असं उत्तर आहे. चला, मला याच्याशी घेणं देणं नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मला उत्तराशी घेणं नाही आहे. मला तुमचा ॲप्रोच बिल्ड करायचा आहे, मला तुम्हाला अवेअर करायचं आहे पुढच्या येणाऱ्या प्रिडिक्शनशी. चला, ह्या गाळाचं मृदाचं उत्तर तुमचं आहे, सगळं झालं. आता मला काय करायचं माहिती आहे का, नेक्स्ट प्रश्न कसे असतील याच्यावरती याचं करायचं आहे. मग मला काय करायचं आहे, गाळाची मृदा. आता गाळाच्या मृदेवरती सगळ्यात जास्त आढळते इथपर्यंत झालं, माझं उत्तर झालं. आता काय मला बघायचं आहे, गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते, ओके, किती टक्के आढळते, याच्यामध्ये कोणते घटक असतात हे बघायचे, कोणता घटक जास्त असतो, कोणता घटक कमी असतो हे बघायचे, आणि कोणत्या राज्यात आढळते, म्हणजे कोणत्या प्रदेशात भारताच्या आढळते, हे असे 5 मुद्दे करायचे प्रत्येकाला. मग काळी मृदा पण तशीच घ्यायची. आता तुम्हाला सरासरी माहिती आहे, गाळाची मृदा उत्तर प्रदेशमध्ये, काळी मृदा असं तुम्ही टेंटेटिव्हली पाठ केलं असतं, पण पुन्हा हे मुद्दे येतात. आणि दोन्हीकडे प्लस तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र दोन्हीकडे मृदा नावाचा टॉपिक आहे. तर मृदा नावाचा टॉपिक करताना मग हे अशा पद्धतीनं तुम्हाला डिटेल माहिती करणं अत्यंत गरजेचं आहे. समजतंय का लेकरं हो?
तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. थोडक्यात काय, उत्तरं माहीत असून काहीही होत नाही. तुम्हाला पुढचं प्रिडिक्शन आलं पाहिजे. मी शिक्षक आहे, मी तुम्हाला शिकवतोय, सरांनी भूगोल घेतलं, सगळं घेतलं, पण सरांचं भूगोल शिकवून काम थांबत नाही. यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांचा ॲप्रोच बिल्डअप होतो भूगोलाचा. उद्या आपली भूगोलाची सगळी लेक्चर संपली, तुमच्यापैकी सगळी पोरं इथे येऊन शिकवू शकतील. असा भूगोल आपल्याला अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून घ्यायचा आहे आणि हे माझं प्रामाणिक काम असलं पाहिजे. ओके, समजलं? मृदा या टॉपिकवरचा प्रश्न. नेक्स्ट 97 क्रमांकाचा प्रश्न. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता होती? आला का लोकसंख्या परत? मागाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं लोकसंख्येला इकडे तिकडे सोडून चालणार नाही. लोकसंख्या या घटकावरती कंपल्सरी प्रश्न येतो, इधर तो महाराष्ट्र असू द्या नाही तर भारत असू द्या. हे कळलं तुम्हाला? मग आता पुन्हा घनता आला, म्हणजे 2017ला आयोगाच्या अजेंड्यावरती घनता हा लोकसंख्येची हॉटस्पॉट होता. चला, महाराष्ट्राचं आपण बघितलं. आता सेम कंटेंटमध्ये मला भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. मग 2011ला भारताची लोकसंख्या झाली. सुरुवात कुठून करायची अभ्यासाला लोकसंख्येच्या? ही कितवी जनगणना होती? स्वातंत्र्यानंतरची कितवी होती? भारतामध्ये पहिली जनगणना किती साली झाली? मग 72ला म्हणतात, 1872ला मेयोनी केली ती, पण त्या मेयोचा खून झाला मध्येच, मग ती अर्धी राहिली आपली. मग त्याच्यानंतर पुन्हा 82 साली केली रिपननी, मग ती भारतातली पहिली पूर्ण जनगणना होती असं तुम्हाला म्हटलं जातं. आणि त्या पूर्ण जनगणनेनंतर मग तुम्ही तिथून पुढची झाली, मग स्वातंत्र्यानंतरची कितवी होती, त्यानंतर एकूणातली कितवी होती याची माहिती घ्यायची. अजून काय, ही लोकसंख्या आहे ती कोणत्या मिनिस्ट्रीच्या मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाते? गृह मंत्रालयात केली जाते. 1948ला आपला जनगणना कायदा आला नवीन, आणि या जनगणना कायद्यामध्ये भोर समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारकडं जनगणनेची जबाबदारी दिली. हे बेसिक प्रश्न आहेत आणि मी फक्त तुम्हाला इथलं सांगत नाही, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा हे टॉपिक कव्हर होतो. लोकसंख्या डबल टॉपिक आहे. तर हा भोर समितीच्या शिफारसीनुसार. मग अजून काय, भारताची एकूण लोकसंख्या किती आहेत भारतात जनता? आज मी विचारलं, आज जेव्हा तुम्ही लेक्चर बघताय, आजची लोकसंख्या भारताची किती? नुकताच UNFPAचा अहवाल आला. आज भारतामध्ये 136 करोडपेक्षा जास्त लोक आहेत असं म्हटलं जातं. 2011च्या लोकसंख्येनुसार 121.08 कोटी इतके लोक होते. 2001च्या जनगणनेनुसार 102 कोटी लोक होते. वाढत चाललंय प्रमाण. येत्या 2027-30च्या आसपास भारत हा जगातला सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश होणार आहे. चीनला पण आपण मागं सोडणार आहे. मग हे झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या हसण्याच्या वगैरे. आपली जगामध्ये चेष्टा मस्करी केली जाते, लोकसंख्या जास्त आहे. मला काय याचं गरजेचं आहे, एक, भारतामध्ये लोकसंख्या जशी वाढते तशी भारतामध्ये तरुणांची शक्ती किंवा मॅनपॉवर सुद्धा वाढते. तर हा आपल्यासाठी एकदम जमेची बाजू. जगातल्या सर्वात जास्त क्रियाशील लोकसंख्येची संख्या ही भारतामध्ये आहे आणि ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. भारताची ग्रोथ ही सगळ्यात फास्ट होण्याचं एक कारण आहे. मग ते एक आपल्याला बघायचं आहे. मग पुन्हा काय, टोटल लोकसंख्या बघितली, लोकसंख्येची घनता बघितली, पुन्हा सेक्स रेशोकडे या, 0 ते 6चा सेक्स रेशो या, त्यानंतर पहिली 5 शेवटची 5 राज्य करायचे. घनता आपण बघतोय. स्थलांतर तुम्हाला बघायचं आहे. स्थलांतर उत्तर दक्षिण उत्तर हे कोणकोणत्या प्रदेशामध्ये होतं, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. धर्मनिहाय लोकसंख्या हा एक पुढचा टॉपिक आहे. आता म्हणजे मला हा धर्मनिहाय लोकसंख्या आता पुढचा हॉटस्पॉट वाटतो की कोणत्या धर्माची लोकसंख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त असते, कोणत्या धर्माची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे, कोणत्या धर्माची लोकसंख्या सगळ्यात जास्त वाढली. आता गौण भाग सोडा, गमतीचा भाग सोडा, पण असं म्हटलं जातं काही कॅटेगरीमध्ये, बाबा ह्या ठराविक धर्माची लोकसंख्या वाढली, ह्या धर्माची लोकसंख्या कमी झाली. ते सगळं सोडा. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे. ओके, समजलं? तर या सगळ्या अनुषंगानं तुम्हाला लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. समजलं? नुसता प्रश्न आणि त्याचं उत्तर येऊन उपयोग नाही. पुन्हा सांगतोय, पुन्हा लक्षात घ्या, तुमच्या क्वेश्चनचा अप्रोच तुमचा जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये उत्तर लिहिण्यासाठी कॉन्फिडन्स जो असतो त्याच्यामध्ये मग आपल्याला थोडंसं काम करावं लागणार आहे. ओके, 97. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जलसिंचनाचा स्रोत महाराष्ट्रामध्ये मुख्य स्रोत आहे? आता तुम्हाला समजेल, पहिल्या लेक्चरला आपण काही टॉपिक्स बघितले होते. त्याच्यामध्ये भारत कृषी आणि जलसिंचन असा एक टॉपिक बघितला होता आणि नंतर महाराष्ट्र कृषी आणि जलसिंचन असा टॉपिक बघितला होता. हा प्रश्न कुठून आला? मग हा प्रश्न आला महाराष्ट्र जलसिंचन या टॉपिकवरती प्रश्न आलेला आहे. कळालं? चला, आता जलसिंचनचा प्रश्न करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे कालवे दिसतंय, तळी दिसतंय, विहिरी दिसते. आता मला याचं उत्तर माहिती आहे, विहिरीत. तुम्ही मी इतकं सांगतोय मगापासून, तरी पण प्रत्येकाने स्वतःच्या मनामध्ये बाबा ह्या 98च्या प्रश्नाचं उत्तर विहिरी आहे का असं काहीतरी केलं असेल. चला, हे विहिरी आहे, 5 सेकंदामध्ये विसरून जा. आता मला काम करायचं आहे,
ह्या बाकीच्या ऑप्शनवरती, कालवे, तळे आणि लिफ्ट. माझं काम काय असणार आहे, तुम्ही कोकणातले असू द्या, नाही तर तुम्ही नागपूरचे असू द्या, तुम्ही नंदुरबारचे असू द्या, नाही तर तुम्ही उस्मानाबादचे असू द्या, प्रत्येक ठिकाणी जलसिंचनाच्या बाबतीमध्ये एक गोष्टी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये समान आहेत, ते तर प्रत्येक गावामध्ये कमीत कमी एक तरी विहीर असते. म्हणजे थोडक्यात काय, ह्या प्रश्नाचं मला जनरल अनालिसिसने उत्तर द्यायचे, तर ह्याचं उत्तर आपसूक विहीर येणार आहे, त्याच्याबद्दलचा वाद नाही. पण दुसरी गोष्ट मला काय करायचं आहे, हे कालव्याचं प्रकरण काय, ह्या तळ्यांचं प्रकरण काय, लिफ्ट म्हणजे ते गावाकडे आपण लिफ्ट असा ग्रामीण भाषेतला शब्द म्हणतो, उपसा सिंचन असं आहे. म्हणजे धरणाचं पाणी तुमच्याकडे येतं कॅनलवरनं, ते मोठ टाकून तुम्ही जे रानामध्ये वापरता त्याला लिफ्ट इरिगेशन असं म्हणतात. आता माझं काम आहे पुढचं, की भारत आणि महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचे घटक बघत असताना आर्थिक पाहणी अहवाल जो रिसेंट वर्षीचा येतो, समजा आता आपण 2021 मध्ये लेक्चर बघतोय, जो 2019-20चा किंवा 2021चा आर्थिक पाहणी अहवाल तुमच्यासमोर असेल, तर त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये याचा पाय चार्ट असतो आणि मग कालवे सिंचन किती, तळी सिंचन किती, विहिरी सिंचन किती, लिफ्ट सिंचन किती, अशा पद्धतीची आकडेवारी माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट, हे कालवे सिंचनामध्ये मग असा एक प्रश्न आला होता राज्यसेवेच्या मुख्याला, मी डिपार्टमेंटल PSIचं बोलत नाही, प्रश्न असा आला होता की निरा डावा कालवा, त्यानंतर निरा उजवा कालवा असेल किंवा कोकणातले काही कालवा असतील, सातारमध्ये धोम धरणातला कालवा असेल, तो कालवा किती साली काढला गेला, असा एक प्रश्न डीप लेवलला आला होता. थोडक्यात काय, आयोगाकडे हा कंटेंट आहे आणि त्या कंटेंटवरती आयोग प्रश्न विचारते मला या कालवा सिंचनाच्या बाबतीमध्ये गोष्ट. आता मी बारामतीला समजा राहतो, मूळगाव बारामती आहे, तर आता बोललं पाहिजे नेटिव्ह प्लेसबद्दल, तर आमच्याकडे निरा डावा कालवा असतो, तर माझं काम काय पाहिजे बाबा, किती साली हा निरा डाव्या कालव्याचं काम झालं, कोणत्या धरणातून तो कालवा आला, हा माझा पुढच्या लेअरचा प्रश्न झाला कालवा सिंचनवरचा. नेक्स्ट आहे तळी सिंचन. मग 2 ते 3 वेळेला हा प्रश्न विचारला गेला की बाबा महाराष्ट्रातला तलावांचा जिल्हा कोणता, रिसेंट प्रश्न आला होता 2018 साली, आणि भारतातलं तलावांचं राज्य कोणतं. मग मला काय करायचं आहे, नुसतं ऑप्शनमध्ये तळी सिंचन दिसतं तर त्याला स्किप करून दुर्लक्ष करून चालणार नाही. माझे 2 प्रश्न याच्यामधनं तयार होतात. काय तर तलावांचं राज्य कोणतं, ओके, आणि तलावांचा जिल्हा कोणता. झाले माझे पुढचे प्रश्न तयार झाले हे, आणि याच्यावरती 100% पुढच्या 1-2 वर्षामध्ये डिपार्टमेंटल PSIला प्रश्न विचारला जाऊ शकतो. झालं का, म्हणजे मी एका ऑप्शनवरनं कुठं पोचलो, तर हेच पोचायचं आहे तुम्हाला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन अशाच पद्धतीने करायचं आहे आणि उपसा सिंचन वगैरे कळालं तर हे. आणि हां, हे टॉपिक आहेत कृषी आणि जलसिंचन. आपल्याला वाटतं काय, आपल्याला माहिती आहे गावाकडे असतो शेती करतो, अजिबात नाही. काही लेकरं अशी असतील जी शहरामध्ये वाढलेली असतील, खरीपमधली आणि रब्बीमधली पिकं सुद्धा आपल्याला सांगता येत नाहीत. UPSC प्रिलिम्सला दरवर्षी एक प्रश्न खालील पिके कोणती खरीप पिकं आहेत आणि खालील पिके कोणती रब्बी पिकं आहेत असा विचारला जातो. तर अशी तयारी आपल्याला पाहिजे. त्यामुळे कृषी हा टॉपिक अजिबात स्किप करून चालणार नाही. 99 क्रमांकाचा प्रश्न आहे. आता टॉपिक पहिला आपलं कॅटेगराईज करायचं. कशावरती प्रश्न आला, भारत आणि नदी प्रणाली. लेक्चर 1चा वापर करतोय आपण इथं. मी माझ्या मनानं अजिबात सिलेबस सांगितला नाही तुम्हाला. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं आणि मग तुमच्यासमोर सिलेबस सांगितलं. कळतंय. भारताच्या नदी प्रणालीवरून कुठली नदी घेतली, नर्मदा वन ऑफ द मेजर रिव्हर आहे भारतातली. आता त्याच्या नर्मदेचीच माहिती दिली ऑलरेडी त्यांनी प्रश्नामध्ये. काय माहिती दिली, नर्मदा नदीच्या पात्रामध्ये खोल, अरुंद घळ्या आणि धबधबे आहेत. चला, हे तर माझं क्लिअर झालं. आता मला काय काम होतंय माहिती आहे का, तर नर्मदा नदीची माहिती देत असताना त्यांनी घळ्या हा शब्द दिलाय. मग नदी बघत असताना घळ्या नावाची एक शास्त्रीय कन्सेप्ट आहे, त्याला आपण कॅनॉन वगैरे असं म्हणतो. तुम्ही बऱ्याच वेळेला सुंदरमच्या वगैरे वह्या घेत असता 10वी-12वीला, त्याच्यावरती एक तपकिरी कलरची खोल घळीचं चित्र असतं. आपण कधी विचार करत नाही हे काय असतं, तर ती असते कोलोराडो नावाची एक नदी आहे अमेरिकेमध्ये. त्याची ग्रँड कॅनन नावाची घळई आहे, जी जगातली सगळ्यात स्पष्ट आणि खोल घळई तुम्हाला दिसते. तर त्याच्यावरती कॅनॉन या शब्दावर नाही तर घळी शब्द आलाय. तशाच प्रकारचं नदीच्या पात्रामध्ये खडक ज्यावेळेला खोल होतात, पाण्याच्या प्रवाहानं कापले जातात, त्यावेळेला गळ्या ही कन्सेप्ट येते. मग पुन्हा तुम्ही मध्य प्रदेशमध्ये फिरायला जाता त्यावेळेला जबलपूरला धुवाधार नावाचा एक धबधबा आहे असं बघता. कुठे येतो, हाच नर्मदा नदीवरचा असणारा धुवाधार धबधबा. माझे 2 प्रश्न तयार झाले. एक घळईची कन्सेप्ट झाली, शास्त्रीय कन्सेप्ट, आणि दुसरी धबधबा. हा धुवाधार धबधबा मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीवरती जबलपूरच्या शेजारी आहे, हे तयार झालं. अजून माझी काय कन्सेप्ट तयार झाली पाहिजे, मग भारतातले टॉपमोस्ट 5 सर्वात उंच धबधबे कोणते, महाराष्ट्रातले पहिले 3 सर्वात उंच धबधबे कोणते, आणि जगात पहिले 3 उंच धबधबे कोणते. तुम्ही पॉइंट ब्रेक नावाचा पिक्चर बघितला असेल हॉलिवूडचा, त्याच्यामध्ये
एंजल्स फॉल्स दाखवला आहे 976 मीटर उंचीचा, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर उंच धबधबा आहे. तुम्हाला चला करा माहिती. हे तुमचे सोर्सेस असतात प्रश्नांचे. ओके, पुढचा प्रश्न याच्यावर येऊ शकतो. आता नेक्स्ट, नर्मदा नदी खचदरीतनं वाहते. हीच खचदरी बघा तुमची, गळी आणि खचदरी कॅनॉनमधनं वाहते. तुम्ही कधीही लक्षात घ्या, नाशिकवरून तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये जायला निघाला आणि जळगाव भुसावळ तुम्ही जर हे केलं, क्रॉस करायचा प्रयत्न केला नदी, तर त्यावेळेला तुम्हाला दिसतं की तिथं खडकांचा भाग आहे आणि खडकांच्या भागामध्ये खोल घळ्या निर्माण झाल्यात नर्मदामध्ये. तर मग पहिला प्रश्न बरोबर आहे माझा, नर्मदा नदी खचदरीतनं वाहते. आता लक्षात घ्या, भारताचं बघितलं मी, नर्मदा नदी खचदरीतनं वाहते. मग महाराष्ट्रामध्ये अशी कोणती नदी आहे का जी खचदरीतनं वाहते? तर माझं उत्तर निघतं. मग मला तापीला विसरून चालत नाही. मग माझ्या पुढचा प्रश्न तयार होतो, भविष्यात तापी नदी इथं येईल आणि इथं दिली तापी नदी खचदरीतनं वाहते. झाला ना माझा पुढचा प्रश्न तयार. तर हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये बघायचं आहे. अजून पुढत काय, नर्मदेच्या पूर्व खोऱ्यात पश्चिम खोऱ्यापेक्षा तुलनेनं जास्त पर्जन्य आहे का? चला हा जरा डिटेल झाला. हे मला असं वर वाचून येणार नाही. म्हणजे वेळेला आपण भारताचं हवामान हा टॉपिक बघणार आहे, त्यावेळेला भारताचा नकाशा बघता बघता मला हे टॉपिक येऊन जातील. आणि तिसरं दिलंय त्यांनी, बुरनहर, बंजोर, शेर, त्यानंतर तवा, हिरणा, बारणा या उपनद्या आहेत. आता तुम्ही म्हणाल सर एवढं कधी पाठ करायचं? चला हरकत नाही, आपण ज्यावेळेला कंटेंट बघू त्यावेळेला हे सगळं बघणार आहोत. थोडक्यात काय, 92 ते 98 एकदम सोपे प्रश्न होते. 99 प्रश्नामध्ये गुगली केली आणि एखादा प्रश्न असतोच की असा अवघड, तर त्या प्रश्नाची किती डेपपर्यंत गेला आयोग? लेअर 1, लेअर 2, लेअर 3 आणि त्याच्या पण खाली डीपमध्ये गेले. मला बारणा माहीत, म्हणजे मी स्वतः अभ्यास करताना मला बारणा माहीत होती, हिरणा माहीत होती, तवा आणि शेर माहीत होती. मला बर्नहर माहीत नव्हती, वैयक्तिक सांगतो. आता हे बर्नहर पण डिटेलमध्ये विचारलं. याचा अर्थ एखादा दुसरा प्रश्न असा असतो जो आयोग गुगली टाकतं, डीपमध्ये येतं. अशा वेळेला फार शहाणपणा करायचा नाही. किती येतं, 100 पैकी मेरिट किती लागतं आपल्याला माहिती आहे. हा प्रश्न माहीत असेल तर उत्तर लिहा. उगीच हे माहिती आहे ते माहिती आहे म्हणून वरील सर्वला गोल करायचा नाही. तर ते पण आपण बघूयात, प्रश्न कसे सोडवायचे, किती लेवलला जाऊन प्रश्नाचा अटेम्प्ट करायचा. ओके, याचं उत्तर समजा वरील सर्व आहे, तर हा कंटेंट मला मिळाला. एक सांगतो, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न तुम्हाला माहितीस्तव, त्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स असं म्हणतो. तर हा तुमचा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चनचा भाग आला. कळालं? चला, नदी प्रणाली झाला. हा तुमचा होता 99 क्रमांकाचा प्रश्न. आणि हा तुमचा आहे शेवटचा प्रश्न 2017च्या डिपार्टमेंटल प्रिलिम्सचा. आणि तो प्रश्न आहे, भारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे, असा प्रश्न आहे. मग आता मला काय करायचं आहे, भारत आला, टॉपिक काय आला माझा, भारत, आणि घटक कोणता, राजकीय. चला, म्हणजे मी तुम्हाला जे पहिल्या लेक्चरला शिकवलं की हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे, मी सिलेबसच्या बाहेर गेलेलो नाही, याच्यावरती आयोग प्रश्न विचारते. मग आता भारताचा नकाशा हा डोळ्यासमोर आणा. आता हा एवढी चित्रकला माझी चांगली नाही आहे, पण तरी हा भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये बघताना इथं तुमचा पाकिस्तान आहे हे तुम्हाला माहीत असतं, इकडं तुमचा चायना हे माहीत असतं, इकडं तुमचा म्यानमार आहे हे माहीत असतं, इकडं बंगालचा उपसागर, इकडं अरबी समुद्र आहे, इथं नेपाळ, भूतान ही 2 राज्य आहेत, आणि इकडं तुमचा पाकिस्तानच सगळं आला. हा, तर आता एक ट्रिक आहे, आता मी ट्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहे शिकवताना. भारताच्या आजूबाजूला असणारे देश बघत असताना एक ट्रिक आहे, त्याला आपण बचपन MBA असं म्हणूयात. बचपन MBA, बचपन में MBA. आता हा B झाला, C झाला, P झाला, N झाला, MBA. असंच पाठ करायचं. भारताला सर्वात जास्त लागून असणाऱ्या देशाची सीमा आहे बांगलादेशी. झाला का? ब म्हणजे बांगलादेश, B म्हणजे बांगलादेश, C म्हणजे चायना, P म्हणजे पाकिस्तान, N म्हणजे नेपाळ, M म्हणजे म्यानमार, B म्हणजे भूतान, A म्हणजे अफगाणिस्तान. आता हा लेअर सोपा प्रश्न आला, काय, कोणत्या देशाची सर्वात लहान सीमा? माझं उत्तर काय असणार आहे? आला का तुमचं उत्तर? ये आला का? माझ्याकडे ऑलरेडी कंटेंट होता, पण हे एवढं उत्तर तुम्हाला माहित नाही. आता तुमचे पुढचे प्रश्न काय असणार? सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याशी लागलेली आहे, देशाशी लागलेली आहे? मग माझं उत्तर काय आहे? बांगलादेश. जवळपास भारताचा 27% जो एकूण आहे, 15,200ची आहे टोटल भूसीमा, आणि सागरी सीमा पण आहे. म्हणजे टोटल 7 देशांची भूसीमा, 2 देशांची सागरी सीमा. आता शिकवताना आपण बघूयात हे सगळं काय डिटेलमध्ये आहे. तर त्या 7 मध्ये सगळ्यात जास्त भूसीमा बांगलादेशची लागलेली, जवळपास 27%. ओके, मग मला आता काय करायचं आहे, नुसतं बचपन MBA करून चालणार नाही. बांगलादेश सगळ्यात जास्त, अफगाणिस्तान सगळ्यात कमी, हा लेअर 1चा प्रश्न झाला. आता मला बांगलादेशची किलोमीटरमध्ये किती आहे, चायनाची किलोमीटरमध्ये किती आहे, पाकिस्तानची किती, नेपाळची किती, सगळी प्लस तुम्ही
मूवीज बघता, बॉर्डर वगैरे सांगता, किंवा आता ट्यूबलाईट पिक्चर आला होता सलमान खानचा, तर ट्यूबलाईटमध्ये सारखं मॅकमोहन असा शब्द आला होता. काय ते, तर भारत आणि चीनची सीमा आहे त्याला मॅकमोहन लाईन असं म्हणतात, आणि भारत पाकिस्तानची सीमा आहे त्याला रॅडक्लिफ लाईन असं म्हणतात, भारत अफगाणिस्तानची सीमा आहे त्याला ड्युरांड लाईन असं म्हणतात. मी कुठपर्यंत पोचलो होता, लेअर 5, 6, 7, म्हणजे एवढं डिटेलमध्ये आपण बघितलं तर आयोगाच्या पुढच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा इतक्या डीपमध्ये प्रश्न येणार नाहीत. म्हणजेच काय, एकदाच अभ्यास करायचा, पण तो असा करायचा की आयोगानं कसल्याही लेअरचे प्रश्न विचारू द्यात, तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सुटले पाहिजेत. समजतंय? ओके, तर हे 9 प्रश्न आपण एकूण बघितले. सार काय याचा, सगळं झालं, 9 प्रश्न बघितले, तुम्ही लिहून घेतले. 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, प्रश्न दिसला की त्याचं उत्तर टिक करून तेवढं आपल्याला गरजेचं नाही. ओके, प्रश्न बघणं तेवढं. आता एवढं सगळं लेक्चर आपण बघितलं. 3 गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत. सगळे 8-9 प्रश्न आलेले बघितले आपण. 3 गोष्टी काय लक्षात ठेवायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करताना. 1, पटकन उत्तराकडं जायचं नाही, अजिबात जायचं नाही पटकन उत्तर. माहिती आहे मला अफगाणिस्तान याचं उत्तर आहे सर्वात लहान सीमा, नाही. मला काय करायचं आहे, प्रश्नाचा कंटेंट बिल्डअप करायचा आहे, आणि कंटेंट बिल्डअप करून काय, हा एक आहे ना, हा या बिचाऱ्याला बाजूला सोडायचा, याच्यावरती प्रश्न येऊन गेला हो, हे बाकीच्या ऑप्शनकडे दुर्लक्ष करायचं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या प्रश्न उत्तर असतं तिथं स्टॉप झाला आयोग, पण हे जे 2-3 प्रश्न तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेले असतात, हा आयोगाचा पुढच्या प्रश्नाचा कंटेंट असतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशीच बोलता सांगितलं की 2017ला जे काही ऑप्शन्स होते त्याच्यापैकी 35 ते 40% ऑप्शन्स तुम्हाला प्रश्न म्हणून नंतरच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट होणार आहेत. म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करताना हे बिल्डअप करायचं आहे. दुसरं काय करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अप्रोच बिल्डअप करायचा. तुम्ही स्वतः, मी सांगतोय तुम्हाला, विश्लेषण केलं, कुठल्या घटकावरती आलं, इथून पुढं कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना किंवा भूगोलाचा तुम्ही करता येतं, तर त्याचं करत असताना प्रश्न बघितला की त्याचा मेन टॉपिक, त्याचा सब टॉपिक आणि क्वेश्चनचं लेअरिंग करा. लेअरिंगची कन्सेप्ट आता बोलता हे लेअरिंग काय म्हणताय सर तुम्ही पहिल्यापासून. आता सोपा प्रश्न आला ना की कोणत्या देशाची सर्वात लहान सीमा लागली, हा वरवरचा प्रश्न आला. अजून समजा मी प्रश्न केला किंवा अफगाणिस्तानची किती किलोमीटरची सीमा ही भारताला लागली, ही दुसऱ्या 2 नंबरचा 2 लेअरचा प्रश्न आला. अजून मी डिटेलमध्ये प्रश्न गेलो की भारताला कोणत्या देशांची सागरी सीमा लागली, अजून डीपमध्ये गेलो मी, लेअर 3चा प्रश्न. अजून प्रश्न काय, एकूण भूसीमा किती किलोमीटरची आहे, गेलो ना मी, अजून डीप गेलो. तर असं लेअरिंग असतं आयोग. आणि खास सांगतो, टेन्शन घ्यायची गरज नाही, डिपार्टमेंटल PSIच्या ज्या प्रिलिम झाल्या आत्तापर्यंत 2017चा विचार केला तर लेअर 1 आणि 2 फार तर ते नर्मदेचा प्रश्न लेअर 3चा होता, याच्या बाहेर आयोग जात नाही. म्हणजे किती डीपला बघायचं आहे हे तुम्हाला कळतंय आता. आणि मी पण त्याच डीप लेवलला मॅक्सिमम मार्क, म्हणजे 9 पैकी 9 मार्क तुम्ही भूगोलाला घेऊ शकता. इतकं सोपं भूगोल आहे. तर ते भूगोल सोपं आहे ना, तर त्याला सोपंच करून ठेवायचं आहे, तसाच अभ्यास करायचा आहे. पहिल्या लेक्चरला तुम्ही सिलेबस डिकोडिंग बघितलं, दुसऱ्या लेक्चरला आपण आत्ता क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग बघितलेलं आहे. हे 2 प्रश्न, हे भूगोलाचा अभ्यास करताना हे 2 लेक्चर्स तुमचे बेसिक आहेत. या लेक्चरचा अभ्यास करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. हे केल्यानंतर आता नेक्स्ट लेक्चरला आपण आपल्या कंटेंटला सुरुवात करूयात. आणि आपण कंटेंटला सुरुवात महाराष्ट्राच्या भूगोलपासून करणार आहोत, कारण विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असं तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. तर मग पहिलं लेक्चर जे असणार आहे आपलं इथून पुढचं नेक्स्ट, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलावरती असणार आहे. ओके, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.